मावशी मावशी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता मी खरंच वैशालीला काही केलेलं नाहीये। वैशाली मावशींच्या घरात मिहिरने केलेली दत्ताची आरती तुम्हाला ऐकू आली, मिहिरचं बोलणं तुम्हाला ऐकू आलं, पण तुम्हाला ॲम्ब्युलन्सचा आवाज नाही आला। झोपेची गोळी घेऊन झोपला होतात? हो, दिवसा गोळ्या नाही घेत मी रात्रीच्या गोळ्या घेते। 12 फेब्रुवारीला रेकी आणि हिप्नोटिझमचे उपचार करणारी अंजू भल्ला नावाची बाई मिहिरच्या घरी आली होती। सिद्ध, हा तोच दिवस आहे ज्या दिवशी वैशाली मावशींना डीप डिप्रेशनचा अटॅक आला होता। माझी आई तर फारशी शिकलेलीही नव्हती, पण तरीही मला मदत करायची। तुम्ही तर ग्रॅज्युएट आहात, कराल ना मदत? मी जसं माझ्या पोरासाठी तळमळतोय ना, तसं ते अग्निहोत्री साहेबांसाठी बी कुणी ना कुणीतरी तळमळत असणारच। अरे तुम्ही कधी आला? मगाशी ऍक्च्युली मॅडमनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं। पुन्हा? अहो, सारखं सारखं आईला सोडून जाणं बरं नाही दिसत हो। हा, एक्झॅक्टली, दाजी थांबतील नाही आणि मी तुमची अवस्था समजू शकतो, पण आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अंजू भल्ला गुरुवारी तुमच्या घरी येऊन गेली। गुरुवारी? हो। गुरुवारी किती वाजता? नाही, किती वाजता ते नाही कळलं अजून, पण आमचा असा अंदाज आहे की तिच्या ट्रीटमेंटमुळेच काकूंची अशी अवस्था झाली असेल। त्यामुळे मॅडमनी खोटं नाटं सांगून तिला बोलवून घेतलंय। सो तुम्हाला तिथे जायला पाहिजे, प्लीज। तुमचा लॅपटॉप हा द्या। मिहिर, मी तुझ्या आईला खरंच काही केलं नाही रे। अस्मिता मॅडमना पण पटलंय ते, पण माझ्या दृष्टीने तुला पटणं जास्त महत्वाचं होतं। मावशी नको ना तो विषय, निदान इथे तरी। आधीच आई खूप खचली आहे, कालच्या धक्क्यातून सावरली नाही ती। कावेरी खूप चिडली आहे माझ्यावर, पण ती येईल। पण मी तरी ते एकटीच आहे। मिहिर कुठे? काकू तुम्ही काळजी नका करू, मिहिर अस्मिता मॅडमना भेटायला गेली। मागच्या गुरुवारी तुमच्या घरी जी अंजू भल्ला नावाची बाई आली होती तिला भेटायला। अंजू भल्ला त्या दिवशी आली होती? कशासाठी? तुम्हाला ट्रीटमेंट देण्यासाठी, पण अनफॉर्च्युनेटली तुमची आणि त्यांची भेटच नाही झाली। मग हे कावेरीनेच पाठवलं असणार। हो, कावेरीनेच पाठवलं असणार। हा, हो। त्या अंजू मॅडमचा मेसेज आलाय, त्या येत आहेत आत्ता इथे। मिहिर, तुम्ही त्यांना कधी भेटलात? नाही नाही, कधीच भेटलो नाही। एक दोनदा फोनवर बोलणं झालं, इनफॅक्ट एकदाच। दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा मी मेसेज पाठवला, आय एम नॉट इंटरेस्टेड, डू नॉट डिस्टर्ब। नाही, त्या अंजू मॅडमनी जर वैशाली मावशींना काही केलं असेल तर ते कळेलच आपल्याला।
सिद्धचं बोलणं झालं त्यांच्याशी फोनवर. म्हणजे त्यांनी एक्झॅक्ट वेळ नाही सांगितली, पण त्या दिवशी सकाळीच त्या तुमच्याकडे आल्या होत्या असं म्हणाल्या. सकाळी सकाळी कसं शक्य आहे? सकाळी तर मी घरातच होतो. मीच 9 वाजता पुण्याला गेलो. तुम्ही गेल्यानंतर ते आले असतील, म्हणजे तुमची थोडक्यात चुकामुकी झाली असेल ना. हो ना, आणि जे काही आहे ते त्या आता येतीलच, मग होईलच सगळं क्लिअर. सत श्री अकाल. मैं अंजू भल्ला. अस्मिता कौन है? हाँ जी, मैं. नमस्ते. नमस्ते मिहिर जी. मला कसं ओळखलं? आपण भेटलो नाही आहोत. आणि माझ्या घरी किती वाजता आला होतात तुम्ही? 9 बजे. खोटं बोलताय. खोटं बोलताय ते. मिहिर जी, बालपणी होते माझे मन हे अजाण, तरुणपणी संसारात गेले सर्व ज्ञान, गेले सर्व ज्ञान. नुसतं येताय, लागले ते हात, हे जाणे मुक्ती ऐसे, लागे माझ्या ज्ञान. अरे बाबा काय लिहून आले बघ. एक अंमली पदार्थाच्या शोधासाठी झालेल्या छाप्यात 12 वर्षापासून डांबून ठेवण्यात आलेल्या एका युवकाची आश्चर्यकारकरित्या सुटका करण्यात आली आहे. हो माझा राजूच असणार बघ रे. हे माझा राजूच असणार. अरे त्याला मी त्या नराधमांनी 12 वर्षापूर्वीच उचललं होतं ना. काहीतरी केलं पाहिजे रे गाड्या. काहीतरी केलं पाहिजे. मैं 9 बजे आने वाली थी. थोड़ी देर हुई सो 11 बजे आई. बहुत बार मैंने बेल बजाई लेकिन किसी ने रिस्पॉन्स नहीं किया, सो मैं अपना कार्ड छोड़कर चली गई. आपने इन्हें देखा था घर के बाहर? सांगा ना. त्या दिवशी घराबाहेर तुम्ही यांना पाहिलं होतं का? मी सांगितलं ना एकदा, मी घराबाहेर नाही पडले आणि ह्या बाईला सुद्धा कधी पाहिलेलं नाहीये मी. घर के बाहर कोई था कि नहीं मुझे पता नहीं, पर हाँ, पर के अंदर कोई तो था. लेकिन कोई रिस्पॉन्स नहीं कर रहा था. खोटं बोलताय ते. अहो, पण तुम्हाला कसं माहित? तुम्ही तर सकाळी 9 वाजताच पुण्याला गेलात ना. म्हणूनच तर सांगतोय ना. मी बाहेर जात असताना लॅच ओढून दार बंद करून गेलो होतो. मग घरात आईशिवाय दुसरं कोण असणार? हा, तेही खरंच आहे म्हणा. म्हणजे भल्ला मॅडम, तुम्ही खोटं बोलताय की अहो त्यांना काय विचारताय? मला तर वाटतं या अंजू बल्ला नाहीच आहेत आणि हे मी प्रूव्ह करू शकतो. माझ्याकडे नंबर आहे यांचा. मी करतो ना यांना फोन. यांचाच नंबर असेल तर रिंग वाजेल. असे भरपूर असतात.
मेरा फोन स्विच ऑफ आ रहा है ना। वो मैंने ही किया था। ये मेरा नया नंबर है। आपको चाहिए तो आप ले सकते हो। कभी आपकी माँ के लिए जरूरत पड़े तो आप मुझे फोन कर सकते हो। गरज नाही. माझ्या आईवर डॉक्टर उपचार करतात. हं? आणि मला असं वाटतं अस्मिता मॅडम आपण ह्यांना उगाच महत्व देतो. अस्मिता मॅडम मी निघू. आई वाट बघत असते. हो थँक्यू. थँक्स फॉर युअर कॉपरेशन. माझ्या प्रॉब्लेमवर सुद्धा उपचार आहेत का हो तुमच्याकडे? नाही म्हणजे तुम्ही रेकी आणि हिप्नॉटिझमने उपचार करताना म्हणून विचार. हाँ, मैं आपकी मदद करने की जरूर कोशिश करूंगी, पर आपका साथ चाहिए। आपको जो यादें सता रही है उनकी कड़वाहट आप अपने मन से निकाल सकती हो? कसं करायचं हे? कटू आठवणी नाही पुसून टाकता येत आणि कॉम्प्युटरवर करतात त्याच्या डिलीट सुद्धा नाही करता येत. बोला ना. आता बोला ना. मेमोरीज डिलीट तो नहीं कर सकते, लेकिन मन का कंप्यूटर फॉर्मेट करके मन को रिफ्रेश तो कर सकते हैं ना. पण वैशाली बद्दलचा माझ्या मनातला राग मी कसा कसा दूर करू? मी नाही तिला माफ करू शकणार. मी नाही माफ करू शकणार. मैं माफ करने के लिए नहीं कहूंगी, क्योंकि कुछ लोगों के लिए वो बहुत मुश्किल है और बाकी लोगों के लिए नामुमकिन. अभी जो मैं आपको कहूंगी, क्या आप अपने मन को कह सकती है वो? कहिए कि मैं वैशाली को कभी माफ नहीं कर सकती, कभी नहीं. मी वैशालीला माफ नाही करू शकत. नाही करू शकत. और अब कहिए, आई डोंट अग्री, बट फॉर माई पीस ऑफ माइंड आई चूज टू टॉलरेट हर. मैं उसे सहन करूंगी. अपने आप को और उसे तकलीफ दिए बिना मैं उसे सहन करूंगी. दिल नहीं मानता तो अभी मत कहिए, लेकिन सोचिए जरूर. मिहिर, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय ना? हो. अस्मिता मैडम, मैं भी निकलूं? मेरे एक क्लाइंट के साथ मीटिंग है. जी जरूर. शुक्रिया. ओके, थैंक यू. अच्छा, बाय. बट फॉर माई पीस ऑफ माइंड आई चूज टू टॉलरेट. मैं उसे सहन करूं. मनाली, तू कावेरी मावशींना घरी सोडून ये. मैं अंजू भल्ला. किसी को मेरी ट्रीटमेंट चाहिए? काय मज्जा आली. आई, खरंच आई तुम्ही कमालच केली. कमाल कसली? कॉलेजमध्ये असताना ऍक्टिंगची खूप प्राइजेस मिळालेत मला.
हा आता लग्न झाल्यानंतर मी तुझ्यासारखं पुढे चालू ठेवलं नाही, फक्त घराकडे लक्ष दिलं. आता ही तू रिक्वेस्ट केलीस म्हणून, म्हणजे तुला मदत म्हणून मी हे सगळं केलं. आई खरंच तुम्ही कावेरी मावशींना ज्या पद्धतीने समजावून सांगितलं ना, ते मलाही जमलं नसतं कदाचित. कसं आहे ना अस्मिता, लक्षात ठेवलं की आठवतच. माझी एक मैत्रीण आहे, तिला ना तिच्या भावजईचा खूप राग यायचा. जॉईंट फॅमिली होती ना, एकत्रच राहावं लागायचं. तेव्हा ती जायची असल्या ट्रीटमेंटला. तिनं मला त्यावेळेस काहीतरी सांगितलं होतं, ते अचानक आठवलं, बोलून गेलं. पण आई खरंच थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे खूप मोठी मदत झाली आहे मला. आई पुन्हा जर कधी गरज लागली तर मदत कराल ना मला? हे बघ, पुढचं पुढे बघू. हे यायच्या आधी मला मेकअप उतरवला पाहिजे आणि साडी नेसली पाहिजे, नाही तर माझी काही खैर नाही. हं? अनु, ड्रेस, मेकअप, काय चाललंय काय? मला ही असली थेरा आवडत नाही, माहिती ना तुला? का मी नसताना अशी नटीसारखी वावरत असतेस घरात? हो नाही, एक शब्द बोलू नकोस. ड्रेस घालण्याबद्दल आणि हे असं नटण्याबद्दल माझी मतं काय आहेत हे लग्नानंतर सांगितलं होतं मी तुला. का विसरलीस? हो नाही, म्हणजे तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मला काहीही ऐकायचं नाहीये आणि हे तुझं रंगलेलं तोंड देखील बघायचं नाहीये. दादा, अस्मिता, हा आमच्या दोघातला वाद आहे, तू मध्ये पडू नकोस. ज्याची भीती वाटत होती तेच झालं. तुला मदत करायला गेले आणि अंगाशी आलं. आई पण दादा एवढे का चिडले? त्यांना मी ड्रेस घातलेला आवडतच नाही. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला मी हौसेने ड्रेस घातला होता. केवढे भडकले होते तेव्हा माझ्यावर ते. त्यामुळे सरंजाम्यांच्या घरातला लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस साजरा झालाच नाही. त्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला या दिवसाची बोचरी किनार राहिलीच. तेव्हाच त्यांनी मला बजावलं होतं, पुन्हा ड्रेस घालायचा नाही. आई पण मग हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? अगं सांगायला वेळच कुठे होता. कधी नव्हे ते तू तुझ्या कामात माझी मदत मागितलीस आणि नेमके आज हे कुणालाही न कळवता लवकर आले आणि बघितलंस ना तुझं किती कौतुक करतात ते, आणि मला मात्र आता पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक. आई हे तुम्ही जे काही केलं ते माझ्यामुळे आणि माझ्यासाठी केलं होतं, त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. आलेच मी. अगं पण अस्मिता, बट फॉर माई पीस ऑफ माइंड आई चूज टू टॉलरेट हर. मैं उसे सहन करूं. नाही, ती मला कधीच माफ करणार नाही. मला आयुष्यातून उठवल्याशिवाय ती स्वस्तच बसणार नाही. मी तिला माफ करायचं म्हणजे ती आणि मिहीर हे सुखाने राहणार आणि मी काय करायचं? ती मिहीरला माझ्यापासून तोडे, मला शिक्षा दे. परत इथे आले तर मी काय करायचं? अस्मिताचं ऐकलं आणि हे सगळं झालं. आता अजून किती दिवस यांचा राग टिकणार आहे कुणास ठाऊक.
मी चेंज करायला जातच होते. अनु, अस्मिताने सांगितलंय सगळं मला. तिला केस सोडवताना सोयीचं जावं म्हणून ड्रेस घालायची परवानगी दिलीये मी तिला. आणि तू अस्मिताला मदत करत होतीस हे आधी का नाही सांगितलंस मला? अहो तुम्ही इतके चिडले होतात की मलाच काय अस्मिताला सुद्धा बोलू दिलं नाही तुम्ही. असाच आहे मी. असंच काहीसं म्हणतो ना अभि नेहमी. आता तुम्ही रागावलात की थट्टा करताय? दोन्ही नाही, मनापासून सांग. आणि अस्मिताला केस सोडवताना मदत करतानाच नाही, पण एरवी सुद्धा ड्रेस घातलास तर चालेल. छान दिसते. ईश्वर, काहीतरीच तुमचं. आलेच मी. मी थट्टा केलेली नाही, मनापासूनही बोललेलो नाही. ही माझी खेळी आहे. अस्मिताला इम्प्रेस करून तिला माझ्या फेवरच्या दबावाखाली ठेवण्याची आणि तुझ्यातर्फे तिच्यावर नजर. मिहिरनी गुरुवारी आरती केली आणि मग तो पुण्याला गेला. त्याच दिवशी वैशालींना अटॅक आला. पण कावेरीला हे कळलंच नाही. कावेरी झोपेची गोळी घेतात. एक दिवस त्यांना सकाळी 11 वाजता जाग आली, एक दिवस त्यांना दुपारी 1 वाजता जाग आली आणि एक दिवस त्यांना पहाटे जाग आली. कावेरी वैशालींना काहीच वाईट बोलल्या नाहीत. मग वैशाली असं का म्हणाल्या? तुमच्यासारखा विचार करण्याचा प्रयत्न करत होते, पण काहीच सुचलं नाही. सुचेल. थोडी चालना दिली ना की मग सुचेल. वेगळ्या स्ट्रीप मधली गोळी. सीतचा मेसेज. मॅडम, क्ल्यू मिळाला. या अंजू भल्लांशी आपण फक्त फोनवर बोललो आणि त्यांनीच आपल्याला सांगितलं की त्या दिल्लीत आहेत. पण त्या जर इथेच असतील तर? म्हणजे बघ, मिहिर पुण्याला गेला असेल आणि त्यानंतर या अंजू भल्ला वैशालींना भेटले असतील आणि तिथेच अंजू भल्लांनी वैशालींना घाबरवलं असेल, कारण त्यांना ट्रीटमेंटसाठी बकराच हवाय ना. याचा अर्थ कदाचित या अंजू भल्ला वैशालींना हॉस्पिटलमध्ये भेटण्याचा प्रयत्न करतील. आणि कावेरी जर खोटं बोलत असतील तर त्याही जाऊ शकते. डॉक्टरांनी औषध आणायला सांगितले अर्जंट. आई, मी औषध घेऊ. नको नको ना जाऊस तू. ती कावेरी पुन्हा येईल रे. अगं कशी येईल? अस्मिताची माणसं तिच्यावर नजर ठेवू नये. ताजी आहेत ना बाहेर. नाही नाही, तरी ती पुन्हा येईल इथे. हे बघ, मला तू घरी घेऊन जाऊ नकोस.
ही शेजारी असेपर्यंत मला नाही यायचंय आपल्या घरी. मग काय हॉस्पिटलमध्येच राहणार आहेस? हा हो हो हे बघ, तिला माहित नसेल ना अशा हॉस्पिटलमध्ये मला ठेव. हा काहीतरी काय बोलतेस आई? ती परत येईल. हो, तू पण जाऊ नकोस मीर घरी. तुला माहिती नाहीये तिच्या मनात माझ्याविषयी केवढं विष आहे ते. ते विष ना हळूहळू माझ्या अंगात फिरायला लागलंय रे. आई तसं काही होणार नाही. नको. डॉक्टरांनी बदलून दिलेल्या गोळ्या आणायच्या तोवर तू शांत राहा. मला एकटीला सोडून नको ना जाऊस. अगं तू एकटी नाही आहेस, दाजी आहेत ना बाहेर. पण, शांत राहा, शांत राहा. दाजींना पाठव. हं? दाजी कोण आहेस तू? कोण आहेस? कावेरी? कांजू मल्ला कशासाठी आली आहेस इथे? सांग ना. हं? तू मारलंस माझ्या मुलाला. तू जबाबदार आहेस माझ्या मुलाच्या मृत्यूला. चुकून अपघात झाला ना, मग तो कसा गेला आणि तू कशी वाचलीस? माझा कौस्तुभ गेला ग, गेला माझा कौस्तुभ, गेला मला सोडून. चूक तुझी आणि शिक्षा मी भोगते. शिक्षा तुला व्हायला हवी. कुठे जाता तू? आई एकटी आहे. मला आई आई हो शांत हो. अरे, कोण आहात तुम्ही? का त्रास देताय माझ्या आईला? तुम्ही अहो, कावेरी मावशींचं बोलणं ऐकून कोणीतरी वैशाली मावशींना घाबरवत होतं, म्हणून हे सगळं खरं सांगून मी त्यांची भीती घालवत होते. काय? कोण करताय? कावेरी मावशी? नाही अहो, कावेरी मावशी असं शूट कशाला करतील ना. त्यांना जे काही बोलायचे ते त्या प्रत्यक्षच बोलतील. मग कोण करत असेल हे सगळं? मीर, तुम्हाला काय वाटतं कोण करत असेल? अंजू भल्ला ही आणखीन कोणी? आणखीन कोणी? आणखीन कोणी म्हणजे? हे काय? माझ्याकडे असं काय बघताय? ते अंजूने केलंय ना हे सगळं. पकडा ना तिला. नाही, अंजू भल्लांनी हे करणं शक्यच नाही, कारण त्या दिल्लीमध्ये आहेत. दिल्ली? मग तुमच्या ऑफिसमध्ये आली होती ती कोण? आपण ज्यांना भेटलो होतो त्या अंजू भला नव्हत्या. अस्मिता मॅडमच्या सासूबाई होत्या. म्हणजे मॅडमनीच त्यांना हे नाटक करायला सांगितले. पण त्या जे काही बोलल्या त्याचा खरंच विचार करा. त्यामुळे तुम्ही आणि वैशाली काकू दोघीही सुखी व्हा. किमान दुःख आणि तणाव तरी कमी होईल. माझ्या सासूबाईंना अंजू भल्ला बनवून मी तुम्हाला भेटवलं होतं. कारण मला तुझी आणि कावेरी मावशींची रिॲक्शन पाहिजे.
अंजुबाला सकाळी 9 वाजता तुझ्या घरी आल्या होत्या ह्याची शंका आल्यावरती तू जरा अस्वस्थ झालीस, पण त्या 11 वाजता आल्या होत्या हे कळल्यावर मात्र तू रिलॅक्स झालीस. पण कावेरी मावशी मात्र शांतच होती. अंजुबालांना भेटल्यावर त्या अजिबात विचलित झाल्या नाही, कारण त्यांना काही माहीतच नव्हतं. कारण अंजू भल्ला गुरुवारीच दिल्लीला गेल्या होत्या. मग आम्ही त्यांना विश्वासात घेतलं. त्यांनी खरं तर काहीच पाहिलं नव्हतं, पण त्यांनी काही पाहिलं असण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही त्यानुसार प्लॅन रचला. त्यांना त्यांचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करायला आम्हीच सांगितलं. हे सगळं करून काय साध्य केलं तुम्ही? माझ्या आईला अटॅक आला तेव्हा एक परकी बाई घरात आली होती. हे ऐकून कोणालाही टेन्शन येईल. त्रास होतोय माझ्या आईला. जा तुम्ही जा. आणि कावेरी मावशी, अंजू बल्ला जे कोण दोषी असतील ना त्यांना पकडा. का तिच्याविषयी विष पेटलंस रे माझ्या मनात? मी आई गेली 10 वर्ष मी तिला समजवतोय. तुम्हा दोघींना सांभाळतोय मी. तरी काल रात्री सुरा घेऊन हल्ला केला त्यांनी तुझ्यावर. नाही, मी कावेरी मावशी वैशाली मावशींवर हल्ला करायला आल्या नव्हत्या. उलट कावेरी मावशींनीच त्यांना वाचवलं. आणि हे कावेरी मावशींनीच नाही, ते तुझ्या आईनेही मला सांगितलंय. कावेरी मावशींच्या मनात जर खरंच काही वाईट हेतू असता तर त्यांनी वैशाली मावशींना वाचवलंच नसतं. आता तू खरंच तुझ्या मोबाईलमध्ये कावेरी मावशीची शूट केलेली वाक्य तूच बोलायला लागली होतीस ना? अहो पण ते तिच्या आणि आईच्या भल्यासाठीच केलं मी. पण ते शूटिंग करण्याच्या मागे तुझा कुठला भला हेतू होता मिहीर? मी ते शूट केलं नाही. हवं तर माझा मोबाईल कम्प्युटर चेक करू शकता तुम्ही. अरे तेवढा हुशार आहेस तू. तुला आठवतंय ना त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो तेव्हा म्हणालास की मला एक इम्पॉर्टंट मेल करायचा. तेव्हा तू मेल नव्हतास करत. तू मोबाईल मधून कम्प्युटर मध्ये जे व्हिडिओ शूटिंग ट्रान्सफर केलंस त्याची हिस्ट्री डिलीट करत होतास, हो ना? पण ते तुझ्यापेक्षाही हुशार आहे मिहीर. डिलीट केलेली इन्फॉर्मेशन किंवा हिस्ट्री तो बॅकअप फाईल मधनं रिकव्हर करू शकतो. तुला जेव्हा डॉक्टरांनी बोलवलं तेव्हा मी इथे हे सगळं काम आणि आपले खरे प्रताप मला कळले. आणि कावेरी मावशीला तू सगळं बोलायला लावलंस कारण त्यांचं मन मोकळं व्हावं हा हेतू नव्हता त्यामध्ये. तर तुझ्या आई विरुद्ध वापरायला तुला एक हत्यार हवं होतं. मिहीर, माझी शपथ आहे तुला. माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, हे सगळं तू केलंयस? हे बोलतात ते सगळं खरं आहे? हो, कावेरी मावशीचा व्हिडिओ मीच शूट केला होता. वैशाली, तू मारलंस माझ्या मुलाला. तू जबाबदार आहेस माझ्या मुलाच्या मृत्यूला. चुकून अपघात झाला ना, मग तो कसा गेला आणि तू कशी वाचलीस? फार विचार करून तू हा प्लॅन रचलास. कावेरी मावशी वैशाली मावशींना मदत करते किंवा त्यांना तुझं कारस्थान कळेल ही भीती होती तुला. म्हणून तू 2 वेळा झोपेच्या गोळ्यांची पोटेन्सी वाढवून ट्रायल घेतलीस. 0.25 mg च्या ऐवजी एकदा 0.5 mg आणि एकदा 0.75 mg ची गोळी दिलीस. 0.5 mg ची गोळी दिलीस तेव्हा त्या सकाळी 11 वाजता उठल्या आणि 0.75 mg ची गोळी दिलीस त्यावेळी त्या दुपारी 1 वाजता उठल्या. आणि बुधवारी रात्री शेवटची गोळी मात्र तू 1 mg ची ठेवलीस, म्हणजेच दुप्पट पोटेन्सीची. आणि नवीन स्ट्रीप नेहमीच्या गोळ्यांची ठेवलीस. तू MR असल्यामुळे हे सगळं मॅनेज करणं तुला सहज शक्य झालं. आणि हो,
सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू दत्ताची आरती गुरुवारी नाही बुधवारी केलीस. मी त्याला विचारलं होतं, अरे गुरुवारची आरती तू बुधवारी का करतोयस? तर मला म्हणाला, गुरुवारी माझी महत्वाची मीटिंग आहे म्हणून मी आजच आरती करतो. आणि बुधवारीच दुप्पट डोस घेतल्यामुळे त्यांना गुरुवारी जाग आलीच नाही. त्या उठल्या त्या डायरेक्ट शुक्रवारी पहाटे. तो गुरुवारच त्यांच्या आयुष्यातला हरवलेला दिवस होता. आणि तू त्याच दिवशी परत आलीस. तुझ्याकडे डुप्लिकेट किल्ली होतीस. हो, मोबाईलवरचा व्हिडिओ पेनड्राईव्ह वर घेतला आणि तो पेनड्राईव्ह टीव्हीवर प्ले केला. वैशाली, तू मारलंस माझ्या मुलाला. तू जबाबदार आहेस माझ्या मुलाच्या मृत्यूला. चुकून अपघात झाला ना, मग तो कसा गेला आणि तू कशी वाचलीस? माझा कौस्तुभ गेला ग. का वागलास रे असं तू माझ्याशी? हा, अरे इतके दिवस त्या कावेरीला घाबरून मी राहत होते. ती पण खूप चांगली निघाली रे. तू पोटचा पोर असून असा वागलास माझ्याशी? काय बिघडवलं होतं रे मी तुझं, म्हणून तू असा वागलास माझ्याशी? ती कावेरी, तिला मूल नाही म्हणून ती एकटी राहिली. आणि मी तू असून सुद्धा एकटी राहिले. काय मिळवलं रे मी? हं? काय मिळवलं मी? काय मिळवलं मी? कावेरी मावशी, तुमचा हरवलेला दिवस शोधण्याचा ध्यास तुम्ही घेतलात म्हणून ही केस सॉल्व्ह झाली. मिहीर, तू मात्र आम्हाला खूप दुखावलंस. आमच्यातलं वैर मिटवण्याचं नाटक केलंस आणि तेढ मात्र वाढवलीस. कावेरी, तुला तुझ्या मुलाच्या जाण्याचं दुःख आहे आणि मला माझ्या या मुलाच्या वागण्याचं दुःख आहे. बघितलंस ना, मुलगा जगला की किती सुख देतो ते. तुम्ही फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करा. अरे पण माझं काय? मी का असा वागलो असेल याचा विचार केलाय? आई पूर्ण शहाणी नाही म्हणून आजकालच्या सोकॉल्ड प्रॅक्टिकल मुली माझ्याशी लग्न करायला तयार नाही, आणि पूर्ण वेडीही नाही म्हणून मेंटल हॉस्पिटल ऍडमिट करायला तयार नाही. अजून किती वर्ष थांबायचं मी? 35 आली आहे माझी. म्हणून तू हे असं वागलास. स्वतःच्या आईच्या जीवाचीही पर्वा केली नाहीस. कोणी हक्क दिलाय रे तुला हे करण्याचा? तुला एवढी माझी लाज वाटत होती? माझ्यामुळे तुझं लग्न अडलं होतं. अरे मग मारून का नाही टाकलंस?
वृद्धाश्रमात का नाही नेऊन ठेवलंस मला? आई मला माफ कर, मी खरंच वाईट वागलो तुझ्याशी ग. मला मारून टाक असं सगळं बोलू ना. मेलेल्याला आणखी नको मारू ना. वृद्धाश्रमात ठेवलं असतं तर लोक म्हणाले असते किती स्वार्थी मुलगा आहे हा. बायको मिळावी म्हणून आईला वृद्धाश्रमात ठेवतो, म्हणून हे सगळं करावं लागलं. खरंच मला माफ कर. आता पश्चाताप होऊन काहीच उपयोग नाही आणि त्याला प्रायश्चित्तही नाही. आई आणि मावशी ही दोन्ही नाती गमावली असती. नाही, मी तुझ्या सोबत या घरात नाही राहू शकत. पण मी तुला घराबाहेर पण नाही रे काढू शकत. कारण पोटचा पोरगा असणार रे तू माझ्या. मी नाही वागू शकत रे तशी. वैशू, मला सुद्धा माझ्या चुकीची कबुली देऊ देत ना. हे बघ, तुझ्या चुकीमुळे कौस्तुभ केलं हे मी नाही विसरू शकले, नाही विसरू शकणार. पण तरी सुद्धा मी तुला माफ केलं. आय कांट फॉरगेट, बट आय चूज टू फॉरगिव्ह. आणि आपल्या मनशांतीसाठी तू सुद्धा मला माफ कर ना. हे बघ वैशू, मिहीर कसाही वागला ना तरी आपण त्याला शिक्षा नाही करू शकत, कारण आपला जीव आहे का त्याच्यावर. नाही, पण मी त्याला माफ करू शकत नाही. अगं, मी जी चूक केली ती तू नको करू. हे बघ, त्याला त्याचं आयुष्य जगू दे ना, होऊ दे त्याला सुखी. आपलं दुःख वाटून घ्यायला आपण दोघे आहोत ना, आपण सोबत आहोत ना. आई बाबांना आणि घरच्यांना दुखावून कोणीही कधीच सुखाचे इमले बांधू शकत नाही. थँक्यू अस्मिता, तू माझा हरवलेला दिवस आणि हरवलेली मैत्री दोन्ही परत मिळवून दिलंस. थँक्यू अस्मिता. तू मला माझ्या मुलाचं खरं रूप दाखवलंस. थँक्यू.